आम्ही वरती करत आहोत स्वयंपाक। हे बघा चूल चटके बसतात ते। स्वयंपाक वर करण्याचं कारण म्हणजे काल आमचा गॅसच संपला आणि नंबर लावलेला होता, पण तो पण इकडे बघा कसा अवतार केलाय, सगळी का पीठच पीठ करून ठेवलंय। उठले आहेत आमच्या मॅडम, म्हणजे ही का उठली आहे, झोपली होती पण नंतर थोडासा आवाज झाला, म्हणजे वायरिंग वगैरे लावून कॅन्सल झाला, त्यामुळे परत नंबर लावला। आता तो आज येईल नाही तर उद्या सकाळपर्यंत येऊन जाईल, तोपर्यंत करायचं काय। तर मी काही शूट केला नाही की मी काय काम करते काय नाही, ते तुम्हाला नंतर हळूहळू समजेलच काय करते ते। चुलीवर मस्त भाकरी भाजी, भाजी कालचीच आहे, रात्री केलेली भाजी मस्तपैकी। आणि सर्व क्लीन केलेलं आहे, आता साफसूफ करून ठेवलं आहे, नंतर झाकून ठेवूया चूल। बरं, आणि ते म्हणतात ना आधी चटके मग मिळते भाकर, जेवताना तसं का करायचं, पहिला नमस्कार करायचा, कारण देवामुळे मिळते की नाही आपल्याला खायला हे सगळं। ही भाकरी तुम्ही पाहाल ना एकदम कडक पापुद्रा आहे याला, गॅसवर जी भाकर करतो आपण ना त्यापेक्षा ही भाकरी एकदम बेस्ट लागते। बघा ना सगळी पीठ करून ठेवली एकेकाने, खाती पण पसरवती पण, कुठे गेली। आता नवीच्या पिढीला जर हे काही माहित नाहीये, चुलीवर स्वयंपाक करतात, चूल कशी असते, पण म्हटलं चला हा पण दिवस तुमच्याबरोबर शेअर करते कसा जातोय माझा चुलीवरती स्वयंपाकवरती। जर मला एक ही काकड पाहून ना ती अशी पीठ खेळते ना, मला आठवली माझी लहानपणची गोष्ट। घरात गॅस नसेल तर काय करायचं, तर बेस्ट ऑप्शन म्हणजे चूल, आपली जुनी परंपरा। हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर गुड मॉर्निंग ऑल, सकाळ झालेली आहे आणि आता खूप मस्त ऊन पडलेलं आहे। इकडे आम्ही सकाळीच वरती टेरेसवर आलेलो आहोत आणि इकडे आणि कसा अवतार करून घेतले पहा। पीठ आहे, बाजरीचं पीठ, भाकरी नाही खायची आम्हाला पण पीठ खायचंय, का आलेलो आहोत। तर इकडे आम्ही वरती करत आहोत स्वयंपाक। हे बघा चुलीवर मस्त भाकरी भाजी कालचीच आहे, रात्री केलेली भाजी मस्तपैकी। आणि स्वयंपाक वर करण्याचं कारण म्हणजे काल आमचा गॅसच संपला आणि नंबर लावलेला होता, पण तो पण कॅन्सल झाला, त्यामुळे परत नंबर लावला। आता तो आज येईल नाही तर उद्या सकाळपर्यंत येऊन जाईल, तोपर्यंत करायचं काय। आणि दूध वगैरे तापवलं होतं तिकडे शेजारीच ताईंच्या घरी, तर त्या एक दिवस ठीक आहे, पण दररोज नको म्हटलं, म्हणून आम्ही वरती आता स्वयंपाक करतोय। रात्रीचा पण स्वयंपाक वरतीच केलेला, चिकन आणि भाकरी केली वरती, भात वगैरे केलेला, पण रात्री लाईट नव्हती म्हणून मी तो काही व्हिडिओ शूट केलेला नाही। पण आज सकाळी म्हटलं चला आता छानपैकी उजेड आहे तर करते, आणि भाकरी काही थोडेच करायचे आहेत आणि भाजी पण ऑलरेडी आहे रात्रीची आणि भात पण आहे, त्यामुळे जास्त काही स्वयंपाक नाही आहे। पण म्हटलं चला हा पण दिवस तुमच्याबरोबर शेअर करते कसा जातोय माझा चुलीवरती स्वयंपाकवरती। जर घरात गॅस नसेल तर काय करायचं, तर बेस्ट ऑप्शन म्हणजे चूल, आपली जुनी परंपरा। खरंच पूर्वीच्या लोकांनी पण हे शोध काढलेला आपल्या लोकांनी की चुलीवर स्वयंपाक करणं, आणि खूप तुम्हाला सर्वांना तर माहीतच असेल। आता नवीच्या पिढीला जर हे काही माहीत नाहीये, चुलीवर स्वयंपाक करतात, चूल कशी असते। आता मी करते भाकरी, माझी भाकरी भाजत आलेली आहे। चल इकडे ही का हो, दर हे घे, दर याच्यात टाक, सगळं पीठ करून ठेवलंय। काय तू का हिचं करू नका,
आहे तर परत ते जाऊन करणार आहे का लवकर? बघ जयश्री बस त्यांना आहे ना भरपूर भाऊंना, नाही घ्या अजून 1 चमचे टाका. हे घेतलं आणि काही बाकीचं आहे ना त्यांना हो. चला इकडे या ताई, मला पीठ टाकावं तुमच्या हाताने आता. इकडे आहे ताई. आता एक भाकरी ठेवली आहे तव्यावर आणि इकडे थापलेली आहे. तुम्हाला थापलेली ही आहे भाकरी. आणि इकडे बघा कसा अवतार केलाय, सगळी पीठच पीठ करून ठेवलंय है ना. ही का त्या उंबऱ्यावर सुद्धा पीठ नेऊन ठेवले. तू शंभो करायची ना आपल्याला, शंभो करायची, मग त्यामुळे काही अवतार करायचं करा. बघा ना सगळी पीठ करून ठेवली एक आणि खाती पण पसरवती पण. कुठे गेली? चला आता भाकरी भाजी पण गरम झालेली आहे, आता भाकरी पण होते. एकच भाकरी राहिलेली आहे. चला आता बाकी एकच भाकरी राहिली भाजायची, ही भाजत आलेली आहे. आणि कालचा पण स्वयंपाक आईनेच केला आणि मी फक्त वर ने आण करत होते भांडे वगैरे बाकीचं. आणि सगळा स्वयंपाक आईंनी केलेला आहे. चिकनची भाजी भात वगैरे सर्व तयारी करून घेतली, कारण की ही काच एवढी रडत होती ना, काहीच करून देत नव्हते. आणि नंतर मग सर्व झाल्यानंतर मग एकदम मग चार्जिंग झाली तिची, मग छान खेळायला लागली, नाही तर कडेवरून उतरतच नव्हते. आज पण चांगली खेळते म्हणून तर ठीक आहे, पण किती पसारा करून ठेवलाय पिठाचा. चला आता भाकरी होतेच इकडे. आणि मला एक ही काकड पाहून ना, ती अशी पीठ खेळते ना, मला आठवली माझी लहानपणीची गोष्ट. लहानपणी मी पण अशीच करायचे. शेजारीच गिरण होती, तर गिरणीमध्ये जाऊन मी पीठ खायचे आणि कोणालाच माहीत व्हायचं नाही की मी तिथं गिरणीमध्ये जायचे पीठ खायला. आणि पूर्ण सफेद होऊन बाहेर पडायचे. म्हणजे पुचकुली डबे उघडे असायचे कोणाचे, तर कोणाची पिठाची पिशवी असतात ना त्या पण उघड्या असायच्या, किंवा ते मांडणीवर जरी पीठ साचलेलं असतं ना ते सुद्धा मी खायचे. तर अशी ती गंमत होती मला. चला आता ही भाकरी भाजते. चटके बसतं ते. थोडंसं भात आहे ना तो गरम करायला ठेवला आता. तर फक्त आहारावर आता मी कढई ठेवली आहे भाताची, जसं लाकूड पण जळणार नाही. आणि इकडे भाकरी ठेवलेली भाजायला. भाकरी मला काही जमत नाही भाजायला, एक तर जळते तरी, नाही तर काहीतरी होतंच, जमतच नाही मला ते. चटके बसतात ते खूप. ठीक हो मा चुलीवर, गॅसवर तरी एवढे चटके बसत नाही बरं, एकदम खूप चटके बसतात ते याच्यावर. इकडे या वन साईड आहे ना, इकडे जाळ लागतो ना त्यावेळेस इकडं पायाला ना खूप चटके बसत असतात. बरं, आणि ते म्हणतात ना आधी चटके मग मिळते भाकर. तर चला भाकरी पण झालेली आहे. आणि ही भाकरी तुम्ही पाहाल ना एकदम कडक पापुद्रा आहे याला. गॅसवर जी भाकर करतो आपण ना त्यापेक्षा ही भाकरी एकदम बेस्ट लागते, चुलीवरची भाकरी. आणि आता निघालेत ना खूप ठिकाणी बघा, असे हॉटेल्स वगैरे निघालेत, चुलीवरची भाकरी ठेचा वगैरे. आणि स्पेशली खूप जण शहरातले लोक ना तिथे जातातच खायला. एक दिवस असं कुठे फिरायला गेलं का दिसलं का लगेच थांबतात तिथे खायला, कारण ती चुलीवरची भाकरी भाजी काही बनवा चुलीवर टेस्टच वेगळी लागते. गॅसपेक्षाही याच्यावरचे सगळे पदार्थ चुलीवरचे सगळे पदार्थ टेस्टीच लागतात. तर पण काही घाईच्या कामाला म्हणा किंवा असं काही असेल ना तर आपला गॅसच बरा असं मी म्हणेल. इकडे भात झालेला आहे, माऊ तिकडे शेजारी. चला आता आवरते आणि मस्त भूक लागलेली आहे, जेवण वगैरे करते. आणि गरम पण किती झाले, कारण वरतून सूर्यप्रकाश पण खूप पडतोय त्यामुळे जास्त गरम झालेलं आहे. इट्स नॅचरल ब्युटी.
चला आता जेवण वगैरे करू आणि बघूया. आज तर गॅस यायलाच पाहिजे दुपारपर्यंत. आला तर बेस्टच आहे यार. खूप खालीवर करायला लागतं. वस्तू न्यायचे आणायचे कंटाळा येतो कधी कधी. असं वाटतं की टेरेसवरच एक छोटी रूम पाहिजे, तिथंच सगळ्या छोट्या छोट्या वस्तू ठेवायला पाहिजे. चुलीवर जे काही वापरणार आपण ते खालीवर करायला नको. बघूया, होईल भविष्यामध्ये तेही होईल. आता तर आपण याच्यावरच चालवून घेऊया सगळं काही. तर हे बघा कसं ठिकाणी पीठ पसरवलं आहे आणि इकडे उमऱ्यामध्ये पण कसं करून ठेवलेलं आहे, पाहिलं का? इट्स ग्रेट, गुड जॉब. चला आता हे भरून घेते मी, परातीमध्ये भरून घेते आधी. आणि ते बाकीचं तर मी इकडचं झाडावंच लागणार आहे सगळं परत एकदा. असा हा पसारा होतो इकडे चुलीवरती. पण म्हणतात ना, खायची मजा काहीतरी वेगळीच असते ना चुलीवरचं. तर ठीक आहे, थोडा त्रास होतो आपल्याला, पण ती मजा आहे ना खाण्यामध्ये, ती काही औरच आहे यार. चला तर ते आहार पडलेला आहे ना, तो आहार त्याच्यावर थोडं पाणी टाकते, कारण तो गरम असतो. आपल्याला दिसतं ते विजल्यासारखं, तुम्हाला दाखवते. हे बघा, विजल्यासारखं वाटतं, पण आतमध्ये आहार आहेच, जळत राहतं ते कोळसा. हा कोळसा आहे, आता लाकडापासून कोळसा तयार होतो आणि हा कोळसा विजवल्याशिवाय तो विजत नाही. हा फुंकर मारते मी, फुंकर मारल्यावर तुम्हाला दिसेल असं पेटतानी. हे बघा, हे असं लाल लाल होऊन जात असतं. तर आता याच्यावर मी पाणी मारणार, ते भिजवणार. हे लाकूड आहे ते मी भिजवलेलं आहे. हे बघा, आता थोडंसं बाहेर काढते याला. जे जे मोठे मोठे दिसतात ना कोळसे, ते थोडंसं पाणी मारून आपण हे करू. आतले पण आपोआप विजून जातील, बारीक बारीक असतात कोळसे ते, पण मोठ्यांवर थोडंसं मारावंच लागेल, कारण नंतर उन्हाने पेट घेतलं जातं नंतर. आणि गाईज, हा माझा फर्स्टच एक्सपिरियन्स आहे चुली भाकरी करायचा. मला भाकरी नाही जमत चुलीवर, म्हणजे वरती तव्यावर टाकते मी, पण भाजायला जमतच नाही मला. आणि असा पण प्रसंग आयुष्यात येतच असतो आपल्या, हो की नाही? हां, प्रत्येक दिवस हा सारखाच असतो का? तर नाही. तर कधी चांगला असतो, कधी वाईट असतो, पण त्यातून पण आपण शिकत असतो, काही ना काही नवीन गोष्टी शिकत असतो. त्याच्यावर कधी असं म्हणतो ना आपल्याला, अरे यार आपलं झालंच नाही, ही गोष्टच नाही झाली आणि ही माझ्या मनासारखी झालीच नाही, तर आपण निराश होऊन जातो. पण थोड्या वेळ आपल्याला वाटतं, काही सेकंदासाठी आपलं मन निराश होतं. त्यावेळेस अरे यार असंच का घडतं माझ्याबरोबर? प्रत्येकाच्या बाबतीत हे घडत असतं. फक्त आपल्याला ते काही गोष्टी समजतात, काही लोकांच्या समजतात, काहींच्या नाही समजत. तर त्याच पद्धतीने प्रत्येक गोष्टीवर आपण मात करायची असते. नेहमी आशावादी राहायचं, कधीही निराश व्हायचं नाही, आशावादी राहायचं कधी पण. आणि जेव्हा आपण आशावादी राहतो ना, सगळ्याच गोष्टी आपल्या बाबतीत चांगल्याच घडत असतात आणि देवसुद्धा आपल्याबरोबरच असतो, हो की नाही? तुमच्या बाबतीत हा असा दिवस आला आहे का? किंवा तुम्ही हा एक्सपिरियन्स घेतलेला आहे का? ते मला नक्की सांगा कमेंट करून. आणि नेहमी हसत राहायचं, जेणेकरून आपले संकट असतात त्यावर आपण मात करतो. चला आता मी बाकीचं आवरून घेते पटकन, जेवण पण करायचं आहे. तू इथंच जेवणार आहे ना? चला आता आम्ही जेवण करतो. मायले ग, वरतीच करायचं, खाली जायचं? वरती बाबा, वरती ताटा आणावं लागतील मग. खालीच करू.
खाली जाऊन जेवण करतो. तर हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. चला आता पुढची अपडेट तुम्हाला देईलच थोड्या वेळातच. जर गॅस आला तर मी सांगेलच तसं तुम्हाला. काय रे सर्व क्लीन केलेलं आहे. आता साफसूफ करून ठेवलं आहे. नंतर झाकून ठेवूया चूल, कारण की उन्हामुळे काय होतं चूल तापते मग खराब होऊन जाते ना. त्यामुळे झाकून ठेवूया. पण त्याच्यासाठी काय ते पाहावं लागेल. पोतं वगैरे टाकेल मी, हे की नाही. चला आता बाकीचे 1-2 भांडे ते खाली नंतर. जेवताना तसं का करायचं, पहिलं नमस्कार करायचा, कारण की देवामुळे मिळते की नाही आपल्याला खायला हे सगळं. पहिला घास देवा, मग बाप्पा करायचा असं. ही का चल बाळा, तुला जेवायचं ना, चल ना थोडा. मै मै ए मै मै. जेवण झाल्यानंतर इहिकाला झोपवलं. नंतर मग बाकीचे कामं आवरलेत आणि परत ते उठल्यानंतर परत तिला पाहिलं, नंतर तिला खेळवलं आणि परत आता झोपवून मग माझे कामं करत बसले. आणि कामं केल्यानंतर आता वाजले आहेत 5:30-6 तर नक्कीच झाले असणार आहे. तर असा हा टाईम गेलेला आहे आजचा. आणि तो मी काही शूट केला नाही की मी काय काम करते काय नाही, ते तुम्हाला नंतर हळूहळू समजेलच काय करते ते. तर आता मस्त संध्याकाळी आणि हा आता तुम्हाला दाखवणार आहे इव्हिनिंग, आणि खूप छान असा सनसेट होणार आहे. तर हे पहा इकडे, आणि काही फक्त मिनटं लागतात की सूर्य लगेच खाली जातो, सनसेट होतो, कळतही नाही किती पटकन होऊन गेला. आकाशामध्ये असे काही चेंजेस होत असतात ना कलरमध्ये, तर पाहण्यासारखे असतात. चला आता गॅस पण आलेला आहे
हॉटेलवर आहे गॅस, ताईन ते घेऊन येणार आहेत. मी जस्ट फोन करून विचारलं गॅस आलेला आहे का, तर गॅस टाकी आलेली आहे का, नुसता गॅस नाही टाकी आलेली आहे का, तर येतात आता टाकी घेऊन. चला आता मग पटकन असं चहा पिऊया. मला चहा प्यायची खूप तलब होते. तलब म्हणजे ना असं डोकं दुखतं यार. चहा नाही पिले तर काहीच नाही. मग 2 टाईम तर मला लागतो, सकाळी आणि संध्याकाळी. तर टाकी बसवली ना मी पहिला चहा पिणार आहे. सकाळी तर चुलीवरचं चहा पिले, आता तर नाही, आता गॅसवरचं चहा पिणार आहे. तर आता ही का आता उठेलच, तिचा टाईम झालेला आहे. थोडासा आवाज येतोच आहे खालून. बघा आता कपडे वगैरे काढून मी खाली चालले. बाकीचं आवरायचं आहे, झाडून वगैरे घ्यायचं आहे. चहा घेते आणि मग बोलते त्यांच्याबरोबर. इकडे लॅपटॉप ऑन केलेला आहे आणि जस्ट म्हटलं आता बसावं लॅपटॉपवर, मला थोडं काम करायचं आहे. तर इकडे उठले आहेत आमच्या मॅडम. म्हणजे ही का उठली आहे, झोपली होती पण नंतर थोडासा आवाज झाला, म्हणजे वायरिंग वगैरे लावत होते तर त्यामुळे आवाज झाला तर उठले. आता थोडं तिला पाजते आणि परत झोपवते आणि मग माझं काम करते. ती झोपल्यानंतर माझं काम करते, कारण ती झोपल्याशिवाय मला काहीच करून देत नाही. नाही तर मग ही वायर ओढते, बटन दाब असं करते. त्यासाठी तिला पहिले झोपवते. पण आता जास्त काही उठणार नाही आहे, म्हणजे झोपणारच आहे, झोपेतच आहे. थोडं पाजलं तरी लगेच झोपते. आणि मोबाईलवर सुद्धा माझं थोडंसं काम होतं, तेही करून घेतलेलं आहे. त्यानंतर मग लॅपटॉपवर आता करायचं आहे मला काम. आमची सर्वांची जेवणं झाले आहे, बाकीचे सगळे झोपलेले आहेत आणि मी जागी आहे. तर माझं थोडंसं काम बाकी आहे त्यासाठी. तर आज मी तुमच्यावर शेअर केला आहे की माझा फर्स्ट एक्सपिरियन्स, जो की मी चुलीवर भाकरी केलेल्या त्याबद्दलचा. होप तुम्हाला तो नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हॅपी राहा, हसत राहा, लाईफ एन्जॉय करत राहा. किती काय झालं तरी आशावादी राहा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.